कथा आणि या कथेच्या माध्यमातून श्रवण करीत असलेले आपण सर्व जण एका पावन कुलीन घराण्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून ही आपल्याला सेवा करायची आहे असे हे अहिर घराणं आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे। आज विशेष भाग्य आपल्या कथेचं आहे। ज्यांनी प्रथमच मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये सप्तशती ग्रंथ यज्ञ केला असे आदरणीय रमाकांतजी महाराज हे आपल्या कथेला उपस्थित आहे। मी त्यांना वंदन करतो। त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बागुल महाराज त्यांनाही मी वंदन करतो। त्याचप्रमाणे आज ज्यांच्या मुखारविंदातून आपण कीर्तन सेवा समृद्ध करणार आहोत असे आदरणीय आपल्या सर्वांचे हृदयस्थ हरिभक्तपरायण दत्ताजी महाराज वैद्य यांचंही या ठिकाणी आलेलं आगमन आपल्याला सर्वस्व शुभास्फुरत आहे। काल आपण रुक्मिणी स्वयंवर पाहिलं। परीक्षितजी विचारतात, हे परमात्मन, हे गुरुदेव, भगवंताचं मी असं ऐकलं की अजूनही काही विवाह झाले। म्हटले बरोबर आहे आणि त्या विवाहाची क्रमशः अगदी अत्यंत अल्प पद्धतीने मी आपल्यासमोर विशेष मानतो। 17 जिताने मणी होता आणि तो म्हणून म्हणतात 8 भार सुवर्ण देत होता। कदाचित परमात्म्याने एखाद्या समारंभामध्ये त्यांच्याकडे मागितलं असेल, पण कर्मधर्म संयोगाने 17 जिताने तो दिला नाही। तदनंतर काही दिवस गेल्यानंतर 17 जिताचा जो भाऊ होता त्याला सिंहाने मारून टाकलं। त्याची उत्तरक्रिया वगैरे पूर्ण झाल्यानंतर 17 जित काही बोलले नाही किंवा याची गवगवा केला नाही। आपल्या पत्नीकडे फक्त त्यांनी दुःख व्यक्त केलं। मला असं वाटतं की कदाचित हे कृष्णाने कृत्य केलं असेल, कारण त्याने माझ्याकडून हा मणी मागितला होता, मी भावाला मणी दिला होता आणि वाघाकडून सिंहाकडून मारण्याचं खरं काम त्यानेच केलं असेल आणि त्यानेच मणी चोरला असेल। नाहीतरी लहानपणी दही दूध चोरायची त्याला सवय होती। आता त्याने मोठा झाला असेल, त्याने आता सोनं चोरायला मणी चोरायला सुरुवात केली असेल। असं फक्त आपल्या पत्नीवर बोलले, जास्त काही बोलले नाही। पण परिणाम त्याचं पर्यवसान असं झालं का त्या पत्नीने त्यांच्या स्त्री स्वभाव धर्मानुसार संपूर्ण ही वाच्यता गेली आणि एक प्रकारचा आरोप भगवंतावर आल्यानंतर भगवंत म्हटले, कारण नसताना माझ्यावर हा निष्कारण आरोप आलेला आहे। पण निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून भगवंत स्वतः निघाले। ज्या जंगलामध्ये 17 जिताचा भाव मारला होता सिंहाने तिथे गेले। तिथे गेल्यानंतर दिसलं की तिथं सिंह सुद्धा मरून पडला होता आणि मग भगवंताला शंका आली। ज्या अर्थी 17 जिताच्या भावाला सिंहाने मारलं होतं, पण काही अंतरावर पाहिल्यानंतर सिंह सुद्धा मरून पडलेला होता आणि मग सिंहाला कोणी मारलं याचा शोध घेत असताना एक प्रचंड गुहा दिसली। त्या गुहामध्ये प्रवेश करत असताना एक त्या स्वयं त्या मण्याबरोबर स्वतः तिथं ती मुलगी खेळताना दिसली। भगवंताला त्या मणीचा शोध लागलेला आनंद वाटला, पण एका परपुरुषाला पाहिल्यानंतर ती मुलगी ओरडली। तसा ते मुलीचे वडील जांबुवंत ते अतिशय भयंकर क्रोधाविष्ट होऊन भगवंताला युद्ध करायला ललकारलं। एकमेकांना ठोसे देत देत असं सांगतात की 21 दिवस ते युद्ध चाललं होतं। शेवटी भगवंताने असा काय जोरात गुद्दा मारला की सर्व हाडं खिळखिळीत झाली आणि मग जांबुवंताने सांगितलं, बस भगवंत, आम्ही आपल्याला ओळखले। मी आपल्याला युद्ध करण्याची इच्छा मागच्या अवतारामध्ये व्यक्त केली होती, ती इच्छा माझी पूर्ण केली। अशा पद्धतीने 17 जिताचे तो मणी परत दे असं म्हटल्यानंतर मी जांबुवंताने सांगितलं की मी त्या सिंहाला मारलं आणि तो मणी मी हस्तगत केला आणि तो मणी मी मुलीला दिला। एक असं हे शास्त्र सांगतंय का मुलीला दिल्यानंतर त्या मुलीकडून परत घ्यायचं नसतं। बापाचं हृदय येते, बापाने परत त्या मुलीला दिल्यानंतर परत घ्यायचं नसतं। मग आता काय करावं प्रश्न पडला। शेवटी जांबुवंतांनी विनंती केली, माझी मुलगी सुकुमार आहे, तुम्ही एक काम करा, मी तो मुलीकडून मणी घेऊ शकत नाही, पण मुलीलाच मी तुम्हाला देतो। अशा पद्धतीने भगवंताचा विवाह जांबुवंतांची मुलगी जांबुवंती हिच्याशी संपन्न झाला। दुसरा विवाह
तदनंतर तो मणी घेऊन सत्राजिताकडे आले. सत्राजित लज्जित झाला आणि सत्राजितांनी चरण पकडले, क्षमा मागितली आणि क्षमा मागत असताना एकच विनंती केली की हा मणी तुम्ही आणला, हा मी तुम्हाला समर्पण करतो, पण परमात्मा माझी एक इच्छा आहे, माझ्याही मुलीची विवाह करा. त्या सत्राजिताच्या मुलीचं नाव होतं सत्यभामा. सत्यभामेचाही विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. 3 विवाह झाले. तदनंतर विंदा आणि अरविंद नावाचे 2 भाऊ होते. त्यांनी आपल्या बहिणीचा स्वयंवर केला होता, पण स्वार्थ होता राजे रजवाड्यांकडून. त्या ठिकाणी स्वयंवर केलं होतं. परमात्मा तिथं गेले आणि त्या ठिकाणी नालिंदींचा अपहरण केलं. अशा प्रकारचा तो 4था विवाह. तदनंतर मित्रा अविंदा नावाची राजकन्या होती. राजाने पण केला होता की 7 बैलांना जो नाथेल म्हणजे व्यसन घालेल त्याला मी माझी मुलगी देईन. कोणालाही जमलं नाही. राजकुमार अत्यंतिक अवाढव्य बैल होते. त्या बैलांपुढे सगळ्यांची नामुष्की झाली. भगवंतानी त्या 7 रूप घेऊन त्या 7ही बैलांना व्यसन घातली. अशा प्रकारची तिचा सुद्धा स्वयंवरामध्ये वरलं. अनंत त्या ठिकाणी राजे भगवंताला लढण्यासाठी सिद्ध झाले, पण भगवंतांना सर्वांनी त्यांना हरवून तिच्याशी विवाह संपन्न केला. अशा प्रकारचे मित्र विंदादेवीचं त्यांनी विवाह केला. तदनंतर एकदा हस्तिनापुरामध्ये भगवंत आले असताना अर्जुनाने स्वतः परमात्मा सायंकाळच्या वेळेला वृंदावन मथुरेमध्ये यमुना नदीच्या तीरावर फिरण्यासाठी गेले असताना एक युवती तपश्चर्या करताना बसली. भगवंताने सांगितलं, अर्जुना कोण आहे तिची चौकशी ते कर. आणि गेले तिथं तर त्यांनी सांगितलं त्या मुलीने का मी या यमुनेची द्रोहाता आहे, मी भगवान श्रीकृष्णाला वरलेला आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी अर्जुनाने सांगितलं देवा हे आपलंच गिऱ्हाईक आहे. तिथंही विवाह संपन्न झाला. तदनंतर भद्रा नावाच्या मुलीशी संपन्न झाला. लक्ष्मणा नावाच्या मुलीशी विवाह संपन्न झाला. अशा 8 प्रकारचे परमात्म्याने विवाह संपन्न केले. परीक्षितीने सांगितलं की भगवंताला तर म्हणे 16,108 होत्या. मग त्याचीही अतिशय अल्प पद्धतीने सांगतो की ज्या वेळेला त्या भौमासूर नावाचा राक्षस किंबहुना तो राजा त्याने अनंत राजांना जिंकून त्या सर्वांच्या मुलींचं अपहरण केले. ते थोड्या तिरक्याने 16,100. भगवंताला ही गोष्ट नारदांनी सांगितली. तदनंतर भगवंताचं आणि भौमासुराचं युद्ध झालं. युद्धामध्ये भौमासुराचा पराभव ना मृत्यू प्राप्त झाला. आणि तदनंतर त्या राजकन्येला त्यांनी मुक्त केले. राजकन्याने एकच सांगितले, परमात्मा आता आम्हाला तुझ्याशिवाय वाली कोणी नाही, कारण आम्ही आता कितीतरी दिवस या बंदीशाळेमध्ये बंदी होतो. आता आम्हाला आमचे वडील स्वीकारणार नाही, तेव्हा काही जरी झालं तर आता आम्ही तुमच्याशी समरस होणार आहे. असं म्हणून त्या ठिकाणी 16,100 विवाह संपन्न केले. कालांतराने प्रत्येकीला 16,108 या प्रत्येकीला भगवंताने प्रत्येकीला 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. मग आता 16,108 या सर्व त्यांच्या पत्न्यांना प्रत्येकी 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. आता किती गणित झाले ते तुम्ही बघा, म्हणजे किती मुलं झाली देवाला ते बघा, त्याचं काही हिशोब करत नाही. अशा प्रकारचं शेवटी काय परीक्षितीने विचारलं की देवा एवढे विवाह भगवंतांनी संपन्न केले, पण कोणी तिथे नाराजी, कोणी पत्नीचं कुठल्या पत्नीचा विरह किंवा काय याच्याबद्दल भगवंताचा संसार कसा चालला असा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, भगवंत श्री शुकदेवांनी सांगितलं की भगवंताने अत्यंतिक सुमधुर अशा प्रकारचा संसार केला. प्रत्येकाला आनंदित ठेवण्याचा भगवंत करत होते. अशा पद्धतीने एके दिवशी त्यांनी एक भाग सांगितला कसा रीतीने संसार करत होता. शुकदेवांनी फार सुंदर चित्रीकरण केलेलं आहे. मी फक्त एक विषय आपल्यासमोर सांगतो. एक दिवस भगवंत रुक्मिणीच्या महालामध्ये आले. जसे रुक्मिणीच्या महालामध्ये आले तशी रुक्मिणी माता भगवंताच्या सेवेसाठी तत्परच होती. महालामध्ये आतमध्ये प्रवेश करता क्षणी त्यावेळेला भगवंतानी चेहरा पडला, मंचकावर बसले. आज म्लान होता चेहरा भगवंताचा. रुक्मिणी माता हवा घालत होती. प्रश्न पडला
अचानक देवाचा चेहरा एवढा पडला का? पण बोलण्याचं धाडस नव्हतं. शेवटी भगवंतानी धाडस केलं. म्हणे रुक्मिणी, म्हणे काय, तू उगाच माझ्याशी लग्न केलं. किंवा 10 मुलं आणि 1 मुलगी झाल्यानंतर भगवंत रुक्मिणीला विचारतं, उगाच माझ्याशी लग्न केलं, असं माझ्यात काय पाहिलं की तू माझ्याबरोबर पळून आलीस? तसं माझ्याकडे काहीच नाही. मला आईचा तपास नाही, माझ्या बापाचा तपास नाही, माझ्या घराचा तपास नाही मला. हो बरं, सगळे लोक मला म्हणतात रणछोड दास, मी रणातून पळून जातोस. असं घरदार नसलेला मी, माझ्या गुणात, बरं मला कुठला गुणही नाही, असा गुण नसलेला मी, मला तू कसं वरलंस? हे रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. म्हटलं आताशी परमात्म्याला हे सुचलं काय? आता 10 मुलं 1 मुलगी झाल्यानंतर भगवंताचं हे वाक्य ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. पण शेवटचं वाक्य तिला सहन झालं नाही. भगवंत म्हटले अजूनही रुक्मिणी वेळ गेली नाही. चेदी देशाचा राजा होता तो शिशुपाल, तो तुझ्याशी विवाह संपन्न होणार होता. अजूनही वेळ गेली नाही. जसं हे शब्द ऐकलं तसं रुक्मिणीला मूर्छा आली. त्याच वेळेला जशी ती धाडकणी जमिनीवर पडणार तितक्याच भगवंताने 4 हातांनी तिला उचलून मंचकावर ठेवलं आणि तिची शुद्ध हरपली होती. भगवंताने पाणी शिंपडलं आणि मग त्या ठिकाणी भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं, अहम देवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छति विष्णु वरेण्य वरदः तपः परममस्तः अयम हि परमो लाभो गृहेषु गृहमेदीनां जन्नमेर्नियते याम प्रियया भिरुया भामिनी. रुक्मिणी, संसारामध्ये कुठेतरी पती पत्नीमध्ये चेष्टा मस्करी असावी, त्याशिवाय संसार सुरळत नाही. मी तुझी चेष्टा केली आणि तुला एवढं वाईट वाटावं? कारण चेष्टा मस्करी केल्याशिवाय पती पत्नीमध्ये एक प्रकारचा असलेला प्रेम द्विगुणित होत असतं. अशा प्रकारचं परमात्म्याने रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण रुक्मिणीने बाकी शुद्धीवर आल्यानंतर परमात्म्याचं सांत्वन ऐकलं खरं, पण रुक्मिणी माता म्हटली, भगवंत स्वामी तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही जे स्वतःला आता जे म्हणत गेले, दूषण दिलं ते खरं आहे. हे ऐकल्यानंतर आता भगवंताला आश्चर्य वाटलं. भगवंत म्हणते तुला खरं आहे असं वाटलं? म्हणे हो खरंच आहे. म्हणे कसं काय? बरोबर आहे, सर्वजण तुम्ही म्हणता की मला गुण नाही, आणि मी खरंच मला गुण नाही, तुम्हाला गुणच नाही. सत्वगुण तमोगुण रजगुणाच्या पलीकडे आहे. म्हणून माऊली तुम्हाला उगाच म्हणत नाही का सगुण निर्गुण गुणाचे अगुण. तुम्ही अगुण आहात, या गुणाच्या पलीकडे आहात, म्हणून तुम्ही गुणवान नाहीत. ही गोष्ट तुम्ही म्हटला ती सत्य आहे. दुसरी गोष्ट तुम्ही असे म्हटला की या ठिकाणी मी माझ्या घराचा पत्ता नाही, माझ्या आईबापाचा मला पत्ता नाही, माझ्या आईबापाचा पत्ता नाही. परमात्मा ही गोष्ट खरी आहे, तुमच्या खरंच आईबापाला पत्ता नाही. कारण ती श्रुती माता थकली तुमचं वर्णन करता करता. त्या श्रुतीला तुमचा थांग पत्ता लागला नाही. ज्या अर्थी जिथे तुमचा थांग पत्ता लागला नाही तर तुमच्या आईवडिलांचा कधी लागणार? म्हणून तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मला तुम्हाला आईवडील नाही, आणि तुम्ही म्हणतात मी रणछोड आहे, मला घरदार नाही, आणि बरोबर आहे. तुम्ही त्या ठिकाणी पळूनच जाता. कुठे पळून जाता? भक्तांच्या हृदयदिशी पळून जाता. तुम्ही भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान होतात. आपल्या असणारं वैकुंठ धाम सोडून, वैकुंठ सोडून संत सदनी राहा. म्हणून देवा तुम्हाला घरदार नाही ही गोष्ट खरी. हे जसं रुक्मिणीने सांगितलं तसं भगवंत म्हटले, रुक्मिणी मला आज कळालं की तू एवढी विद्वान आहे. मी जर तुझी चेष्टा केली नसती तर मग बाकी विशेष वाटलं असतं. अशा रीतीने तिथं स्तुती केली. माझ्या हातात फक्त 15 ते 20 मिनिटं आहे महाराजजी, क्षमा मागून मी फक्त धावतो बोलतोय. थोडीशी मी सुदामजींची कथाचा अतिशय धावता परामर्श घेणार आहे, जास्ती वेळ घेणार नाही. मी आदरणीय महाराजांचं आपल्याला श्रवण करायचं आहे. माझं काय 7 दिवस तुम्ही ऐकलंच आहेत, पण आता महाराजांना जास्त वेळ मिळावं यासाठी मी वेळ कमी घेतो आपल्याच्या. तेव्हा कृष्णासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तम विरक्त
चित्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेन्द्रिय प्रशांतात्मा जितेन्द्रिय। शुकदेव महाराज म्हणतात ब्राह्मण होता, नाव घेतलं नाही, पण तो ब्राह्मण कसा होता? ब्रह्मवित्तम, ब्रह्मोत्तम नाही तर ब्रह्मवित्तम, संपूर्ण ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी स्वस्थित असणारा तो ब्राह्मण होता। असं नाही तो विरक्तही होता। ब्राह्मण असून ब्रह्मवित्तम असून तो विरक्त होता आणि समग्र इंद्रियांचं दमन करून तो प्रशांत होता, म्हणजे शांत होता। सुदामांजींच्या बद्दल बरेचसे काही प्रवाद आहेत। म्हणे तो गरीब होता, दरिद्री होता, दुःखी होता, खायला काही नव्हतं। शुकदेवजी सुदामजीला काही बोलत नाही, पण पत्नीबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं की पत्नी दरिद्री होती। अशा पद्धतीने ती जी पत्नी होती ती दरिद्री होती, दुःख व्याप्त होतं, दुःख भोगत होती, पण प्रशांत होते ते सुदामजी। एका साधू संत त्या घरी आले आणि सांगितलं की तुला कळालं नाही? म्हणे काय? म्हणे तुझे पतिदेव आणि भगवान श्रीकृष्ण हे सख्खे मित्र आहेत। हे जसे शब्द ऐकले तसं आश्चर्य वाटलं की द्वारकेचा जो राजा तो माझ्या पतीचा मित्र आहे, पण आता करावं काय? सांगावं तर पतीला हे आपला अधिकार नाही, किंबहुना ती महान पतिव्रता होती, काय करावं प्रश्न पडला। आणि मग तिने सहज विचारलं का हो तुमच्या मित्राला तुम्हाला भेटायला जायचं नाही? म्हटले इच्छा तर खूप आहे, पण करू काय? हा माझ्यावर पडलेला संसाराची जबाबदारी। म्हणजे हरकत नाही, तुम्ही त्यांना भेटून या। मनामध्ये हेतू तो होता की कदाचित त्या भगवंताला भेटल्यानंतर आपलं दारिद्र्य तो दूर करेल, ही इच्छा होती तिची। आणि म्हणून ती गेली, निघाले। फाटकं असणारं धोतर कसं तरी तिने शिवलं आणि एकच धोतर, तेच धोतर अर्धवट नेसून त्याच्या पाठीमागं ते उरलेलं उपरणं करायचं। अशा प्रकारचं तो वेश सुदामजींचा। परमात्म्याला भेटायला पत्नीने परवानगी दिल्याचा आनंद त्यांना खूप झाला की माझ्या कृष्णाला मी भेटायला चाललोय आणि माझ्या पत्नीने परवानगी दिली, हाही त्यांना विशेष प्रकारचा आनंद होता। आणि त्या आनंदाच्या भरात तिने सांगितलं की तसंच जाणार का तुम्ही? रिक्त असताना कुठे जाऊ नये, मग काय करायचं? मग मी म्हणते मी आणते। तिने 4 घरातले तांदूळ गोळा केले, एका घरातले गोळा केले नाही, 4 घरातले गोळा केले आणि ते तांदूळाची एक पोटली करून, म्हणजे ते गठुडं बांधून छोटंसं ते सुदामजीला त्या उपरण्याला बांधलं आणि म्हटले आता तुम्ही भेटायला जावा। भगवंत परमात्म्याला भेटण्याच्या तीव्र जिज्ञासेने सुदामजी जसे निघाले, रात्रही न कळे दिवस नाही कळे अशी असणारी त्यांची अवस्था, परमात्म्याला प्राप्तीची किंवा परमात्मा भेटीची तिची उत्कंठ इच्छा, अशा प्रकारची असणारी त्या सुदामजींची अवस्था। सुदामजी निघाले, पायाला फोड आले, ऊन लागत होतं, भर रणात ते चाललेले होते। अशा वाळवंटातून चाललेला वृक्ष तो प्रवास होता, पायाला फोड आले होते, डोळ्यातून अश्रू येत होते, पण प्रभूचं प्रेम होते। कोणीतरी एका कवीचं मला सुंदर वाक्य आवडतं, जिसके होठों पे हंसी है पाँव में छाले हो गए, जिसके ओठों में आंसू है, जिसके ओठों में मुस्कान है और पाँव में छाले है, वो तेरे चाहने वाले। आमचा चाललेला पंढरपूरला वारकरी, या वारकऱ्याच्या पायाला फोड येतात हो महाराज, हो पायाला फोड येतात। फोड काय येतात? नवीन चप्पल घेतो म्हणून, बस दुसरं काही नाही। कारण एकच, पुण्यात दिंडी गेली का नवीन दुकानातून नवीन चप्पल, फोड येणारच, नवीन चप्पल चावतीच। पण असो, जरी पायाला वारकऱ्यांच्या फोड आले तरी मुखामध्ये हास्य आहे त्यांच्या। आणि असा जो वारकरी ओ तेरे चाहने वाले आहे, हे परमात्म्याचा खरा तो भक्त आहे,
खरा तो चाहने वालेलं दुःख सर्व विस्मृती करतो. सुदामजी निघालेत. काही ठिकाणी ते चक्कर येऊन पडले. भगवंताला दया आली. भगवंत म्हणे तू फक्त एक पाऊल माझ्यासाठी चल, मी 1000 पावलं तुझ्यासाठी येतो. सुदामजीने एक पाऊल भगवंताकडे टाकलं होतं. आपण एक पाऊल टाकतोय पांडुरंगाला भेटायला. भगवंत आपलं चरित्रार्थ चालवतो. महाराज केवढं मोठं आपण भाग्यवान आहे, ज्या पंढरपूरला पांडुरंगाला आपण भेटायला जातो आणि पांडुरंग आपली सर्व काळजी वाहतो. हे सुदामजींची त्या रात्री झोप लागली असेल किंवा मूर्छित अवस्था असेल. भगवंताने एकच केलं. द्वारका तर खूप दूर नगरी, बडी दूर नगरी, पण त्या नगरी दूर असून भगवंताने एक केलं. सुदामजीला उचललं आणि नगरी जवळ आणून ठेवलं. बस नगरी जवळ ठेवलं. सकाळी सुदामजी उठले, डोळे उघडल्या पाहता तर एक भव्य अशा प्रकारची नगरी दिसली. नगरी दिसल्यानंतर त्यांनी विचारलं त्या द्वारपाळांना कोणाची नगरी आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला कोणाला भेटायचंय. आणि मग सुदामजींनी सांगितलं कृष्णाला भेटायचंय. आणि मग द्वारपाळ म्हणतात महाराजजी क्षमा करा, आम्हाला अधिकार नाही तुम्हाला बोलण्याचा, पण आमच्या राजाचं नाव घेण्यासाठी 1000 पहिल्यांदा बिरुदावली लावावं लागते तेव्हा त्यांचं नाव घेताय. तर तुम्ही सरळ बोललात. म्हणजे सरळ बोललो नाही, तुम्ही फक्त सांगा. द्वारपाळ ज्यावेळी आतमध्ये गेले आणि एक भगवंता सिंहासनावर विराजमान होते. भगवंताच्या अष्टनायिका आसपास होत्या. हास्य विनोद चालले होते. द्वारपाळाने त्या ठिकाणी वंदन केलं आणि सांगितलं बाहेर एक अत्यंत दरिद्र दिसायला ब्राह्मण दिसतोय, पण अतिशय भयंकर अशा प्रकारच्या फाटके तुटले वस्त्र घालून आलेला आहे. अतिशय क्रूश चेहरा आहे आणि पायाला फोड आलेले आहेत. त्याचे हनवटे आत गेलेले आहेत. अशा असणारा दीनवान असणारा तो ब्राह्मण आहे आणि त्याचं नाव त्यांनी सुदामा सांगितलं. जसं सुदामा हा शब्द ऐकता क्षणी भगवंत तत्कन उठले. अंगावरचं जे अलंकार होते, वस्त्र होते, ते कुठे बाहेर पडले कळालंच नाही. वायूच्या वेगाने निघाले, द्वाराजवळ आले आणि समोर ज्यावेळी त्या सुदामजींना पाहिलं तर कडकडून मिठी मारली. बस एकच केलं, दुसरं काय. आता दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते अश्रू एकमेकांच्या खांद्यावर पडत होते. त्या अश्रूचे दवबिंदू होते. ते एक प्रेमाचं होतं आणि एक उत्कट प्रेमाचं होतं. मगच मी बोललो होतो नारद भक्ती सूत्रामध्ये एक सांगितलं, ज्यावेळी भक्त भगवंताला प्रेम करतो ती भक्ती भाव वेगळा, आणि ज्यावेळी भगवंत भक्तावर प्रेम करतो तो शेवटचा भावोत्कट आहे. त्याला भावोत्कट म्हणतात. आणि अशा प्रकारचा असणारा तो भाव दोघांच्याही डोळ्यातून वाहत होता. भगवंताने मोठ्या प्रेमाने आतमध्ये बोलवलं, आपल्या सिंहासनावर बसवलं. सुनते ही डोळे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन ने, लगाया गले से सुदामा को हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा। ये मेहमान के साथ अजीब आ गया है, ये मेहमान के साथ अजीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा
मला भगवंताने सांगितलं पात्र घेऊन ये पाय धुण्यासाठी. कुठल्या सेवकाला सांगितलं नाही तर भगवंताने आईसाहेबांना सांगितलं. रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं की एखाद्या शूद्र असणारा हा ब्राह्मण एवढं परमात्मा त्याच्याशी प्रेमाने वागतोय, काय प्रकारे कळालं नाही. आणि मग आईसाहेबांनी ते पात्र आणलं. भगवंताने ते जसे स्पर्श लागला तसं भगवंताच्या हाताचा स्पर्श पायाला लागला. असणारे फोड काटे कंटक जे भरले होते ते सगळे निघून गेले. सुदामाला स्वस्थ वाटलं. उत्तम प्रकारचे उपचार केले, जेवण दिलं, पलंगावर बसवलं. आणि मग सुदामजीनी आणि भगवंताची चर्चा चालली. पाठीमागच्या दोन्ही मित्र खूप दिवसांनी भेटल्यानंतर पहिल्यांदा शाळेच्या गोष्टी काढतात. बस हो, पहिल्यांदा शाळेच्या. तो भगवंतानी दुसरं तिसरं विचारलं नाही. आणि मग सांगितलं, सुदाम तुला आठवतं म्हणे काय, आपण एक दिवस रात्री गुरुजींनी सांगितलं समिधा आणायला. म्हणजे हो, आपण जंगलात गेलो होतो, रात्र झाली, पाऊस पडला होता आणि त्यावेळेला तू एकमेकांना हात, हे सगळं त्यांचं विषय चालू झाले. एकमेकांच्या गप्पा चालू झाल्या. सुदामजी म्हटले, कृष्णा तू लग्न केलं का रे? म्हणे केलं की. म्हटले मला नाही बोलवलं. आता ते मित्रांच्या गप्पा, आता ते काय सांगायचं. म्हणजे सांगतो, कुठे आहे तुझी पत्नी? म्हटलं मग आशीर्वाद द्याय, मला आशीर्वाद द्यायचा आहे, ब्राह्मणाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मग रुक्मिणीला भगवंती खुलवलं. रुक्मिणी आलं आणि सुदामजींचं दर्शन घेतलं. शुभम भवतु, सौभाग्यवती भव, पुत्रम भवतु, अशा प्रकारचे आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. म्हणे थांब थांब, अजून बाकीचे आहेत. म्हटले नाही आहेत का? म्हणे बोलव सर्वांना. म्हणजे मग तू फक्त आशीर्वाद दे सुदामजी, मी सगळ्यांना बोलवतो. सत्यभौमाला बोलवलं, कालिंदीला बोलवलं, शुभम भवती, आणि अशा प्रकारचे बरगतचे आशीर्वाद बसले. शेवटी तो सुदामदेवांचं कोरडं तोंड पडलं. 8 पत्न्या तर झाल्या, मग बाकीच्या सुरू झाल्या, 100 झाल्या. आता नंतर काहीच बोलता येणार. मग फक्त शुभम भवतु, शुभम भवतु. 200 ओळ झाल्या. आता बाकी नुसतं भव 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 म्हणायला लागले. म्हणजे अजून किती, म्हणजे अजून निम्मे पण नाही झाले. आणि मग सगळ्यांना आशीर्वाद दिला. त्या दिवशी सायंकाळी भगवंत स्वतः सुदामजीची सेवा करत होते. अनेक दिवस त्या ठिकाणी ठेवून घेतलं, उत्तम उपचार केले, वस्त्र अलंकाराने विभूषित सुदामजीला केलं. आणि मग काही दिवसांनी सुदामजीला आठवण झाली आणि मग सुदामजींनी भगवंताची परवानगी मागितली. भगवंत म्हटले ठीक आहे सुदामजी, जायला हरकत नाही, पण आता तू एकटाच चाललास, आतापर्यंत जे दागिने होते ते काढून टाक. म्हटले सगळे दागिने काढून टाक. असं म्हटल्यानंतर हो, मध्यंतरी भगवंताने ते पोहे खालेच होते, कथा माहिती आहे, फक्त मी दिग्दर्शन करून चालतंय. पण दागिने काढ म्हटल्यानंतर सुदामजींनी अतिशय आनंदाने दागिने परत सर्व काढून दिले. सुदामजींची अवस्था कशी होती? सुदामजी म्हटलात, क्वाहम दरिद्रम पापियान क्व कृष्णा श्रीनिकेतन ब्रह्मबंधुरिति स्माहम बाहुभ्या परिरम्य. ज्या सुदामजींना भगवंत परमात्म्याने पोहे दिले होते, सुदामजींनी पोहे देत असताना भगवंताने ते पोहे भक्षण करत असताना ज्यावेळी ते पाहिल्यानंतर भगवंताने विचारलं, वहिनींनी काय निरोप दिला का रे? म्हणे हो दिला ना. म्हणे काय दिला? 1 मास में पाख में 2 एकादशी हो, मेरे घर गोपाल जो नित्य एकादशी. हा तुझा वहिनीने निरोप दिला. वहिनीने निरोप असा दिला की एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, पण आमच्या घरी नित्य एकादशी आहे, म्हणजे खायलाच काही नाही. पण ते पोहे खात असताना भगवंताने आशीर्वाद दिला, हो सी सी हुई सो हो गई, अब नाईसी हो, भाभी तेरे भवन नित्य द्वादशी हो. वहिनी काळजी करू नको, आता इथून पुढे एकादशी नाही तर दररोज द्वादशी होईल, असा आशीर्वाद दिला. देते तुझे नाही देखा मगर झोली भर देणे. परमात्म्याचं देताना कधी दिसत नाही, पण आपली कधी झोली भरून जाते हे आपल्याला कळत नाही. सुदामजी निघाले आणि ज्यावेळी परत आले तरी पत्नीमिक्ष विस्फुरंती
देवी वैमानिकीमिवं दासीनां निष्ककंठीनां मध्ये भांती स विस्मित. अशी सुदामजींची कथा अत्यंत रमणीय आहे. स्वतः सुवर्ण अलंकारित अलंकृत असणारी दासदासिकेंचा समवेत सुदामजींची पत्नीने सुदामजींना ओवाळलं. संपूर्ण गाव सोन्याचं दिलं. अशा सुदामजींची संपूर्ण दरिद्री हटली. आणि त्यानंतर एक वेदश्रुतींची केलेली भगवत स्तवन आहे. आणि तदनंतर एकादशी स्कंद आहे. एकादशी स्कंदामध्ये नवनारायणाने केलेला उपदेश आहे. तो श्री भागवतामध्ये भगवान श्रीनाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विस्तृतपणाने तो ग्रंथ समृद्ध केलेला आहे. आणि 12वा स्कंद या ठिकाणी संपूर्ण पृथ्वी तलावर भविष्यामध्ये काय होणार आहे, कोणते राजे होऊन गेले, होणार आहे, त्याची सकल अशी माहिती दिलेली आहे. आणि अशा प्रकारचं हा 12 स्कंद या ठिकाणी समर्पित आपण करत आहोत, संपन्न झालेला आहेत. तेव्हा एकच आता मी आपल्याला ही कथा समारोपीय करत असताना परमात्म्याचं विग्रह स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा. आणि मी म्हणतो ते श्लोक पाठीमागे सर्वांनी म्हणायचं. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणशनं प्रणाय दुःख शमनं तं नमामि हरिं पदं श्री भक्तवत्सल भगवान की जय हो. हरिभक्तपरायण कुशाबा कारभारी आहेत. यांच्या ह्या प्रांगणामध्ये आपण ही भागवत कथा संपन्न केलेली आहे. ज्यांच्या माध्यमातून ही भागवत कथा संपन्न केलेली आहे तशा वैकुंठवासी राधाबाई कुशाबा आहेर यांच्या या मातोश्रीच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण ही भागवत कथा केलेली आहे. आपल्या सर्वांना महत्त्वाचं सांगतो की प्रेत पीडा विनाशिनी, ज्या कुळामध्ये किंवा ज्या घरामध्ये भूत पिशाच किंबहुना पितृदोष आदी प्रकाराने हे घर व्यावृत्त असतं, त्यामुळे अपघाती निधन होत असतात, अशा काय अनघटित घटना घडत असतात. यासाठी त्या ठिकाणी हे सर्व दोष निवारण करण्याकरता कलियुगामध्ये ही श्रीमद भागवत कथा ही या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणून 7 दिवस ज्या घरामध्ये भागवत कथा होते त्या घरामधले सर्व असणारे भूत पिशाच पितृदोष आदी करून हे सर्व निवृत्त होत असतात आणि ते घरामध्ये पुण्य प्राप्त होत असतं. मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ विनंती करतो या आहेर कुटुंबामध्ये क्षेम, ऐश्वर आणि उत्तम प्रकारची कीर्ती प्राप्त हो आणि त्यांच्या ठिकाणी परमार्थ घडो आणि संसारही अति यथार्थपणाने प्राप्त हो अशी परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी 7 दिवस आपण जे श्रवण केलेलं आहे आपल्या सर्वांना सुद्धा सद्बुद्धी, सद्वासना, सद्प्रेम या ठिकाणी प्राप्त हो. प्रत्येक जीवनामध्ये आपल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी एक शांतता प्राप्त हो अशी प्रभूच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि एक परिहार आपल्यासमोर मी देत आहे, तो म्हणजे मी मागेही आपल्या 2 दिवसापूर्वी सांगितलं आहे की राम आणि शंकर परमात्मा भोलेनाथ प्रभू भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री शैव यांचा आपल्याला भेटीचा संगम येत आहे. आणि ते ठिकाण आहे रामेश्वर. रामयस्य ईश्वरः इति रामेश्वर आणि रामस्य ईश्वरः इति रामेश्वर. ज्याचा राम ईश्वर आहे तो भगवान शंकरचे ज्या ठिकाणी आहे प्रतिष्ठापित आहे ते त्या ठिकाणचं. आणि ज्या भगवंत शंकराचा जो राम ईश्वर आहे त्याचंही आपल्या दर्शन घेण्याचा योग आहे. आणि त्या ठिकाणी जाणं म्हणजे फक्त तीर्थयात्रेला जाणं वेगळं, पण नामदेवराय म्हणतात नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती आणि जे का अन्नदान करती ते पावती वैकुंठ राज्य. या न्यायाने केवळ तीर्थयात्रा घडणं नाही तर त्या तीर्थयात्रेमध्ये अनुष्ठान घडणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टीने श्री क्षेत्र रामेश्वर धामामध्ये आपल्याला अनुष्ठान रूपी या ठिकाणी यज्ञ म्हणजे आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी करायचा आहे, संपन्न करायचा आहे. याकरता आपल्या सर्वांची उपस्थिती अत्यंत गरजेची आहे. आदरणीय हरिभक्तपरायण धुंडीराम महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज, आमचे अण्णासाहेब, आपल्या सर्वांचे हृदयस्थे अण्णासाहेब आदी करून या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करणार आहेत.
तेव्हा आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्याला भाद्रपद गणेश चतुर्दशी झाल्यानंतर द्वितीयेला या ठिकाणावरून निघायचं आहे, म्हणजे पितर पंधरवड्यामध्ये निघायचं आहे. आणि अशा पितर पंधरवड्याचा दिवस जरी आपला छाटणीचा कालावधी असेल तर जरा थोडंसं छाटणीला बाजूला काढा. बघा डबल छाटणी तुमची चांगली होईल बघा. हो, चांगली द्राक्ष येतील. फक्त 8 दिवस तुम्ही रामेश्वर बाबाला द्या, सगळं चांगलं होईल तुमचं, काळजी करू नका. तेव्हा मी या ठिकाणी कार्यक्रम पत्रिका आलेली आहे. प्रशांत महाराज आरती झाल्यानंतर प्रत्येकाला देतील आणि आपण या यात्रेमध्ये सहभागी व्हा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी विराम देतो. आरतीसाठी आता या ठिकाणी उभं राहायचं आहे. आणि जे 7 दिवस कथा श्रवण केलेलं आहे, आज आपल्याला व्यासपीठ आणि व्यास गादीचं दर्शन या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी लाईनीमध्ये येऊन दर्शन घ्यायचं आहे आरती झाल्यानंतर. आणि मग आपल्याला या ठिकाणी याच मंडपामध्येच मला वाटतं फराळ करायचं आहे आपल्याला, कारण बाहेर सगळं चिखल आहे. फराळ करायचा आणि लगेचच आपल्याला कीर्तनाला या ठिकाणी सुरू करायचं आहे. फक्त आपल्याला थोडा वेळ द्या आपण आरतीसाठी. भगवंता हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फल स्वादुर से स्वज्वल. आत्मा राम मुनी अचल सेऊनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी ही अगहरणी भवजल तरणी ही पतिता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता हे दाता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. गमते जनु मानस तिरी द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ति जले भरित हरि हंसचे चित्त. लोक सुखमळे संत द्विज गोळे सेवुनी रमले भान हरपले रस पिता. आरती
हा श्री कृष्ण गीते वेदी मन पुरण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नातही वदती कृष्ण पदी देव माता आरती जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ खाली लोटांगण वंदीन चरण मडोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंद भोजिन भावे वाळी लवणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव ध्यायता बुधात्माना प्रकृति स्वभाव करोति यज्ञं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि कृष्णं केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वसुदेव बोला 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 हरे राम हरे पुंडलिका हरे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय भागवत पुराण की जय। सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी खाली बसायचं आहे। 5 ते 10 मिनिटं खाली बसायचं आहे। महाराजांचा सन्मान सत्कार होईल आणि सर्वांना रांगेमध्ये दर्शनाकरता सोडलं जाईल। 2 मिनिटं जरा थांबा, दर्शन बाली बंद आहे।